नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष मोहिते पाटील, नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर बारामती. पहा मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो खरंच खूप महत्वाचा आहे. कारण आज मार्केटमध्ये जे काय आजार होत आहेत, जे काय आजार चालू झालेले आहेत किंवा आजार बरे होत नाहीत, तर त्यासाठी जी काय कारणीभूत असा आज एक घटक बनत चाललेला आहे, ज्यावर काम करणं खूपच महत्वाचं आहे. लक्षात घ्या. मग तो घटक कोणता आहे की ज्यामुळे आज मार्केटमध्ये सगळ्यात जास्त आजारही होत आहेत व आजार लवकर बरे पण होत नाहीत. तर चला त्या घटकासाठी आपण काय करूयात, चर्चा करायला चालू करूयात. मित्रांनो, तो घटक आहे मायक्रोप्लास्टिक नावाचा घटक आहे. मित्रांनो, मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय हा विषय आधी समजून घेऊयात. मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्ही प्लास्टिक ऐकलं असेल, त्या प्लास्टिकचे दुष्परिणाम पण ऐकला असेल, कारण की ते हजारो वर्ष जमिनीमध्ये कुजत पण नाही, जमिनीसाठी हानिकारक बनत चाललेलं आहे असं प्लॅस्टिक. मग मित्रांनो, मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय की त्याचे जे बारीक बारीक सूक्ष्म कण आहेत मित्रांनो, ते सुद्धा घातक बनत चाललेले आहेत. आजार बनायला कारणीभूत मित्रांनो ते घटक आज होत चाललेले आहेत. लक्षात घ्या. मग असं असणारं जे मायक्रोप्लास्टिक आहे ते आपल्या शरीरामध्ये जाऊन काय काम करतं, ते कशापासून तयार होतं व त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, हे काय करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा किंवा समोरच्या व्यक्तीला नक्की तुम्ही काय करू शकता, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती हा नक्कीच यापासून वाचू शकेल. मित्रांनो, आपल्या श्वसनाच्या माध्यमातून म्हणजे श्वासाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर पाण्याच्या माध्यमातून आणि अन्नाच्या माध्यमातून, ह्या तिन्हीच्या माध्यमातून हे मायक्रोप्लास्टिक आपल्या पूर्णपणे शरीरामध्ये जाऊन शरीर डॅमेज करत आहे. मग मित्रांनो, हे मायक्रोप्लास्टिक नक्की आढळतं कुठं कुठं हे बघणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, दुधाची पिशवी ही मायक्रोप्लास्टिकची आहे, म्हणजे प्लास्टिक पासून बनलेले आहे. त्यातील जे मायक्रोप्लास्टिक आहे ते सुद्धा डायरेक्ट दुधामध्ये येतं. त्याच्यानंतर चहाचा कप, एखादा व्यक्ती जर समजा प्लास्टिकचा, आपण म्हणतो की कागदी कपात पित असेल चहा, तरी पण नाही मित्रांनो, कारण मी बघितलेलं आहे त्या कपाच्या आतल्या बाजूला एक लेयर असते. तर ती लेयर काय करते मित्रांनो, जसा गरम चहा तुम्ही आतमध्ये ओतला की लगेचच ती विघटन व्हायला चालू होते व ते प्लास्टिक डायरेक्ट चहामधून तुमच्या शरीरामध्ये जातं. म्हणजे एक कपामधून कमीत कमी 200 मायक्रो प्लास्टिक कण हे तुमच्या शरीरामध्ये जात असतात. म्हणून मार्केटमध्ये चहा पिता असताना शक्यतो काचेच्या ग्लासमध्ये किंवा कप बशीमध्ये प्यायला चालू करा. जर व्यक्ती एखादा जर दिवसामध्ये 2 किंवा 3 कप जर चहा पित असेल तर नक्कीच त्याच्या शरीरामध्ये 600 ते 700 मायक्रोप्लास्टिक त्यांच्या शरीरामध्ये जात असतात नुसत्या चहामधून. लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्लास्टिक बॅग आहेत, तुम्ही तर घरगुती वापरत असाल त्या प्लास्टिक बॅग. बघा, त्या प्लास्टिक बॅग तुमचा अन्न जे आहे ते अन्न स्टोअर करण्यासाठी आज वापरलं जातं, तर ते मायक्रोप्लास्टिक त्या अन्नामध्ये मिसळत असतं आणि ते तुमच्या शरीरामध्ये काय करत असतं, जात असतं. त्याच्यानंतर पाण्याची बॉटल, पहा मित्रांनो, पाण्याची बॉटल आहे ती तयार केल्यापासून अगदी 1 महिन्यापर्यंतच प्यावी असं सांगितलं जातं, कारण की तिथून पुढं ती पाण्याची बॉटल गरम वातावरणात राहिल्यानंतर ते वितळायला चालू होते व वितळल्यानंतर त्यातले बारीक बारीक कण सुद्धा मित्रांनो पाण्यामध्ये मिसळतात व ते पाणी आपण पित असतो. ओके. मग असं जर पाणी पिलं तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये ते टॉक्झिन रिमूव्ह करायला जे घटक सतत वर्क करायला लागतात, म्हणजे पोटाला सतत काम करावं लागतं. लक्षात घ्या. जर ते नाही झालं तर पचनाचे प्रॉब्लेम व मूळव्याधाचे प्रॉब्लेम यायला चालू होतात. त्याच्यानंतर पहा, आजकाल मार्केटमध्ये जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला सांगतो, जे काही द्रोण आहेत किंवा प्लास्टिकचे द्रोण असतील किंवा प्लास्टिकच्या पंतरवळ्या असतील, ज्याला प्लास्टिक आपण काय म्हणतो, प्लेट म्हणतो, तर त्या प्लास्टिकच्या प्लेटमध्ये जसं की अन्न टाकलं जातं, थर्माकोलच्या, आजकाल तर थर्माकोलचे काय होत चाललेले आहेत मित्रांनो, द्रोण येत आहेत, थर्माकोलचे प्लेट येत आहेत. तर ह्या खूप घातक आहेत मित्रांनो. तर त्याच्यामध्ये काय होतं, जसं की गरम अन्न, भात तुम्ही ओतत असाल किंवा भाजी तुम्ही ओतत असाल, तर मित्रांनो ते डायरेक्ट काय करतं, गरम ओतल्यामुळं त्याच्यामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 मायक्रोप्लास्टिक त्या एका 15 मिनिटाच्या जेवणामध्ये तुमच्या शरीरामध्ये जात असतात. म्हणून शक्यतो से नो प्लास्टिक प्लेट.
ओके. त्याच्यानंतर पहा मित्रांनो की अन्न प्रक्रियाला जे वापरल्या जाणाऱ्या बॅग्स आहेत, आज मार्केटमध्ये पहा प्रत्येक अन्न जे आहे फूड पॅकेजिंग मध्ये येत असतं. तर त्या पॅकेजिंग ज्या बॅग आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा प्लास्टिक हे तुमच्या शरीरात काय होतं, जायला चालू होतं. त्याच्यानंतर जसं की फेसवॉश असेल, साबन्स असतील किंवा कुठलेही साबण, फेसवॉश, शॅम्पू याच्या माध्यमातून सुद्धा प्लास्टिक हे तुमच्या शरीरामध्ये जायला काय होतं, चालू होत आहे. तर मित्रांनो हे मायक्रो प्लास्टिक जर तुमच्या शरीरामध्ये गेलं तर काय परिणाम करतं मित्रांनो, तर हार्मोन इनबॅलन्स सगळ्यात महत्वाचं करायला चालू करतं. हार्मोन इनबॅलन्स महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येक सेल्स हे डॅमेज करायला चालू करतात. म्हणजे एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की मी तंबाखू खात नाहीये, सिगरेट पित नाहीये, दारू पित नाहीये, तरी पण मला कॅन्सर कसं काय होऊ शकतो, तर मित्रांनो त्याला कारण आहे फक्त आणि फक्त मायक्रो प्लास्टिक हे त्यांच्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त आहे. फूड प्रोसेसिंग जे अन्न जे खात असतो एखादा व्यक्ती, तर त्याच्यामध्ये काय होत असतं ते तुमच्या शरीरामध्ये जात असतं आणि त्याच्यामुळं साईड इफेक्ट हा घडत असतो. त्याच्यानंतर आजकाल पहा लॉंग टर्म साईड इफेक्ट पण बघायला मिळालेले आहेत, जसं की संधिवाताचा त्रास, आमवाताचा, बीपीचा, शुगरचा, पचनामध्ये हार्मोन्सचा त्रास हा सुद्धा मायक्रो प्लास्टिक मुळे होत आहे, लक्षात घ्या. तर असा असणार हे प्लास्टिकच्या विरोधामध्ये नक्कीच सरकारनं मोहीम राबवली पाहिजे की हे प्लास्टिक सुरू बंद केलं पाहिजे. काचची किंवा कापडी पिशवी ही जास्तीत जास्त लोकांना दिली पाहिजे. त्याच्यानंतर जे काय कलर्स बनतात पहा, जे पेट्रोलियम जेली प्रकारचे कलर्स असतात, तर त्या कलरच्या माध्यमातून सुद्धा आपल्या शरीरामध्ये काय होतंय, मायक्रो प्लास्टिक हे जात आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा टायर ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस त्याचं घर्षण होत असतं आणि अशा टायरचे जे प्लास्टिकचे कण असतात ते धुळीने उडून आपल्या जेवणामध्ये बसू शकतात किंवा पाण्यामध्ये येतात किंवा अन्नामधून सुद्धा येण्याचे कितीतरी आज प्रमाण घडत चाललेलं आहे. ते एवढंच काय, तर आज शास्त्रज्ञांनी पहा मागल्या 2 दिवसापूर्वीची एक खबर आहे, एका पालेभाजीमध्ये मित्रांनो त्यांनी मायक्रो प्लास्टिक कण पाहिलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आज वनस्पती सुद्धा ते कण शोषून घेऊन त्यावर प्रोसेस करू शकत नाहीयेत, लक्षात घ्या. मग असा असणाऱ्या मायक्रो प्लास्टिक पासून वाचण्यासाठी तुम्हाला एकच पर्याय मी सांगतो, तो म्हणजे मित्रांनो जास्तीत जास्त चहा घेऊ नका. कारण की तसल्या ह्याच्या कपामध्ये कागदी व प्लास्टिक कपामध्ये चहा घेऊ नका. प्रोसेसिंग केलेली पिशवी जर असेल किंवा पाण्याची बॉटल असेल, 1 महिन्याच्या वर जर म्हणजे पाण्याची बॉटल आणली फोडली तर ती जास्त दिवस वापरू नका तुम्ही. त्याच्यानंतर प्लास्टिकचे अन्नाचे डबे वापरू नका मित्रांनो, ते तर खूप घातक आहेत, कारण त्याच्यात जास्त वेळ गरम अन्न राहिल्यामुळं ते डायरेक्ट प्लास्टिक अन्नामध्ये आज उतरत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो प्रोसेसिंग केलेले फूड जे आहेत तर यापासूनही शक्यतो तुम्ही वाचण्याचा प्रयत्न 100% काय केलाच पाहिजे मित्रांनो. असं असणारा मायक्रो प्लास्टिक मुळे आज लॉंग टर्म आजार बनत चाललेले आहेत, लक्षात घ्या, आणि ते बरे होत नाहीत. आज कितीतरी औषधं आज निकामी होत आहेत, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं सेम गोळी जर 1 वर्षापूर्वी खाल्ली असेल तर त्या गोळीचा आज मात्र त्या व्यक्तीला इफेक्टच जाणवत नाहीये, लक्षात घ्या. त्याला कारण काय आहे, तर मायक्रो प्लास्टिक कारण आहे मित्रांनो. शरीरामध्ये झालेले बदल कारणीभूत आहेत. तुम्ही घेत असलेलं अन्न, पाणी, चहा, गरम अन्न हे खूप गरजेचं आहे. तुम्ही घेत असलेला श्वास गरजेचा आहे, अन्न गरजेचं आहे आणि पाणी गरजेचं आहे मित्रांनो. तर चला, हा व्हिडिओ मी काय लॉंग टर्म करणार नाही, पण फक्त आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी होता की मायक्रो प्लास्टिक किती घातक आहे, बारीक बारीक कण, यासाठीचा आजचा व्हिडिओ होता. तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, ओके. कारण की तुमच्या परिवाराच्या आसपास तुमची मित्रपरिवार नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्हाला इतर माहिती पण देऊ शकतात किंवा तुम्हीही त्यांना ही जी माहिती आहे चांगली प्रोव्हाइड करू शकता, ओके. तर चला, तुम्ही नक्कीच याबद्दल नक्कीच मित्रांनो आपण सरकारला प्रश्न विचारायला चालू करू की ते लवकरात लवकर हे मायक्रो प्लास्टिक जी ही समस्या आहे यावर काम करा. अन्यथा येणाऱ्या 10 वर्षामध्ये मित्रांनो मी तुम्हाला एकच बोलेन, येणाऱ्या 10 वर्षामध्ये हे जे नवीन युद्ध असेल ते पाण्यासाठी असेल, हवेसाठी असेल, अन्नासाठी असेल, पण ते नुसतं याचं नसून तर ते शुद्ध अन्न, शुद्ध पाणी व शुद्ध हवेसाठी युद्ध घडेल मित्रांनो.
एवढी घातक परिस्थिती आज मार्केटमध्ये बनत चाललेली आहे या मायक्रो प्लास्टिकमुळं. तर चला, आजचा हा व्हिडिओ इथं संपला. धन्यवाद.